आषाढ महिन्याच्या शुद्ध एकादशीला भक्त हजारोंच्या संख्येने विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी का जातात याच्या पाठीमागे एक खूप अनोखी कथा आहे. प्राचीन काळी पुंडलिक नावाचा एक सामान्य माणूस होता जो आपल्या आई वडिलांना जास्त मानत नसे, पण कालांतराने काही प्रसंगामुळे त्याच्यात परिवर्तन होऊन तो आपल्या वृद्ध आई वडिलांची सेवा करू लागला. हे सर्व पाहून अचानक एक दिवशी भगवान श्रीकृष्ण पंढरपुरात पुंडलिकाच्या घरी आले. त्यावेळीही पुंडलिक आपल्या आई वडिलांच्या सेवेमध्ये मग्नच होता. त्याने चक्क साक्षात श्रीकृष्णाला आपल्या दारामध्येच थांबवले आणि साक्षात श्रीकृष्णाच्या पायाशी वीट ठेवून त्याने देवाला सांगितले की देवा थोडा वेळ थांब, मी माझ्या आई वडिलांची सेवा पूर्ण झाल्यानंतर पुन्हा तुझे दर्शन घेईन. हे सर्व पाहून साक्षात श्रीकृष्णही थबकले आणि ते त्या विटेवरच उभे राहिले. आणि तेव्हापासून साक्षात श्रीकृष्णाचे रूप विठोबा नेहमी विटेवरच उभे असलेल्या रूपात पूजले जातात. यानंतर पुंडलिकाची आपल्या आई वडिलांवरची भक्ती पाहून श्रीकृष्ण प्रसन्न झाले आणि त्यांनी पंढरपुरामध्येच वास्तव्य केले. आणि तेव्हापासूनच आषाढ महिन्याच्या शुद्ध एकादशीला भक्त मोठ्या श्रद्धेने वारी करत पंढरपूरला विटेवरील विठुरायाच्या दर्शनासाठी जातात.